स्टुडंट, हा काय आहे तुम्ही सर्वांना माहितीच आहे ना, हा आहे फेविकॉल. का वापरतो आपण? तर आपण हा जोडण्यासाठी वापरतो आणि हा जर आपण योग्य प्रकारे वापरला तर याचा जोड हा मजबूत असतो, हो की नाही? तशाच प्रकारे आज आपण पाहणार आहोत मॅजिकल फेविकॉल. पण कशाचा फेविकॉल असणार आहे तो आहे वाक्याचा फेविकॉल. हा फेविकॉल जर तुम्ही योग्य ठिकाणी लावलात आणि हा कसा लावायचा याचं जर प्रॉपर ज्ञान तुम्ही घेतलं ना, तर तुम्ही इंग्रजीतलं कोणतंही वाक्य हे अगदी सहजगत्या करू शकणार आहात. आणि हे वाक्य जर बनवायचे कसे हे जर समजून घ्यायचं असेल तर हे मॅजिकल फेविकॉल काय आहे, त्याचा वापर कसा आणि कुठे करायचा हे आपल्याला शिकायचंय. चला तर मग याचा वापर कसा होतो आणि हे नेमके मॅजिकल फेविकॉल काय आहे हे आपण पाहणार आहोत, जे की आपल्याला इंग्रजीचं वाक्य बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे फेविकॉल आहे. बघा, तुम्हाला इकडे काही भाग दिसेल आणि इकडे पण काही भाग दिसेल. आता जसं आपण दोन वस्तू चिकटवायच्या असतील आपल्याला, तर आपण त्याला सपोज दोन चिकट्या पट्ट्या आहेत आपल्याकडे, त्या दोन पट्ट्या आपल्याला चिकटवायच्यात, आपण त्याला मध्ये फेविकॉल लावतो तरच त्या दोन पट्ट्या ज्या आहेत त्या फेविकॉलच्या मदतीने पक्क्या फिक्स होतात आणि त्याचा एक जॉईंट तयार होतो. तर तशा प्रकारचा हा बॉन्ड जो आहे तो असणार आहे इथल्या मॅजिकल फेविकॉलचा. तर हा इकडचा भाग आणि हा इकडचा भाग हा एकत्र जोडण्यासाठी आपल्याला ह्या मॅजिकल फेविकॉलची मदत होणार आहे. आता कोणते आहेत हे मॅजिकल फेविकॉल? आता तुम्ही म्हणाल मॅम, मी लिहिता क्षणी तुम्हाला वाटेल ओ आम्हाला तर हे सगळं येतं, पण हे इतक्या गमतीशीररित्या आपण शिकणार आहोत आणि ते पक्क करून घेणार आहोत की बघा, हे आहेत 3 मॅजिकल फेविकॉल. आता याचे गमतीशीररित्या आपण बघूया हे कशा प्रकारे वापरायचे आणि कुठे वापरले जातात. तर बघा, हे आहेत एम, इज आणि आर. आता आपल्याला वाटेल ओ मॅडम हे तर आम्हाला माहितीच आहे, पण हे मॅजिकल फेविकॉलचं काम कसं करतात आणि ते कुठे वापरलं पाहिजे हे आपल्याला पक्क करायचं आहे. तर ऍज अ बिगिनर, कारण आपण शिकतो आहोत शून्यापासून इंग्रजी, आपली ही सिरीज आहे, त्यातला हा आपला 3रा व्हिडिओ आहे. तुम्ही आजपर्यंतचे व्हिडिओ जे आहेत ते नक्कीच पाहिले असतील नाही का, की शून्यापासून इंग्रजी शिका हा जो आपला व्हिडिओ आहे, 15 डेज चॅलेंज दिलेला आहे आपण, तर त्याची ही सिरीज, त्याचा हा 3रा दिवस. तर आज आपण हा बघूया, अभ्यासूया कसा इंटरेस्टिंग पद्धतीने आपल्याला अभ्यासायचा आहे. आता बघा, सपोज आता मला आय पासून एखादं वाक्य बनवायचं आहे. तुम्हाला आता सगळ्यांना ह्याचे अर्थ तर माहितीच असतील, नसतील तर मी एकदा पुन्हा सांगते. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, त्या, ती. अनेक जण असतील तेव्हा हा शब्द आपण वापरतो. ही म्हणजे तो, जर पुल्लिंगी असेल तर वापरतो. SHE शी म्हणजे ती, आणि हा स्त्रीलिंगी वापरतो आपण. इट म्हणजे पक्षी प्राणी यांच्यासाठी वापरतो. तो, ती, ते असा अर्थ होतो. आता दिस मोबाईल, माय फ्रेंड्स हे शब्द तुम्हाला माहिती आहेत, हे उदाहरण म्हणून मी इथे घेतलेले आहेत. अशा प्रकारचे वाक्य जर आले तर आपल्याला या फेविकॉलचा उपयोग कसा करायचा आहे तो आपल्याला शिकायचा आहे. तर बघा, आता हा फेविकॉलचा जोड आपण कशा पद्धतीने लावणार आहोत. आपण सुरुवात करूया फक्त ह्या 2 भागांमध्ये आणि नंतर आपण इकडच्या भागाकडे वळणार आहोत. सो पहा, आता हा आय जो आहे तो आय साठी आपली नेहमी फेविकॉलची जोडी असणार आहे, त्यासाठी आपल्याला ही जोडी घ्यावी लागणार आहे. ओके, सो आय ची जोडी ती नेहमी एम सोबत असणार आहे. तशाच प्रकारे यू ची जी जोडी आहे ती नेहमी आर सोबत लागणार आहे. ओके, सो ह्या जोड्या आपण आधी बघून घेतोय. वी ची जोडी आपल्याला नेहमी आर सोबत लावावी लागणार आहे. क्लियर? दे ची जोडी सुद्धा आपल्याला नेहमी आर सोबत लावावी लागणार आहे. म्हणजे दे च्या पुढे आपल्याला आर हा फेविकॉलच वापरावा लागणार आहे, तरच आपल्या वाक्यांचा जोड जो आहे तो मजबूत होणार आहे. जर आपल्याला आयचं वाक्य करायचं असेल तर एम हाच फेविकॉल आपल्याला वापरावा लागेल, तरच आपलं वाक्य बिनचूक येईल. जर आपण आयच्या पुढे इज लिहिलं, आय इज अ टीचर असं जर मी म्हणाले तर तुम्ही मला मूर्खात काढाल, हो की नाही? तशाच प्रकारे ही एम अ टीचर, तो टीचर आहे, एम म्हणजे पण आहेच, ही एम अ टीचर असं म्हटलं तर चालेल? नाही चालणार. मग ह्या मिस्टेक्स आपल्या नेहमीच होत असतात. जे बिगिनर्स आहेत त्यांच्या ह्या नेहमीच मिस्टेक होतात, त्या होऊ नये म्हणून आपण हे बघतो आहोत. सो आता ही, शी, इट हे जर आपल्याला वापरायचं असेल तर त्यासाठी आपली जोडी जी आहे ती कशा पद्धतीने लागते बघा. सो ही ची जोडी आपल्याला नेहमी लावायची आहे, फेविकॉल आपल्याला वापरायचा आहे इज. सी च्या पुढे जो फेविकॉल वापरायचा आहे मॅजिकल तो आहे इज. इट च्या पुढे जो फेविकॉल वापरायचा आहे तो आहे इज. ओके, धिस मोबाईल. आता धिस मोबाईल म्हटल्याच्या नंतर पाहावं लागेल की तो एक आहे का अनेक आहे. जर एक असेल तर त्याची जोडी सुद्धा लागते इज सोबत, राईट? आता माय फ्रेंड्स शब्द आहे, हा अनेक शब्द आहे. फ्रेंड्स म्हणजे अनेक. जेव्हा अनेक वचनी अशा प्रकारचं नाऊन येतो त्यावेळेस त्याच्यासाठी फेविकॉल घ्यावा लागतो, आपल्याला आर नावाचा फेविकॉल घ्यावा लागतो. आता ह्या फेविकॉलच्या जर मजबूत जोड्या तुम्हाला पाठ झाल्या म्हणजे नेमक्या कोणत्या शब्दापुढे यातला कोणता फेविकॉल लावायचा आहे हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही जिंकलातच समजा. तुमचं इंग्रजी पक्क होणारच, कारण यावरच सगळं इंग्रजी अवलंबून असतं.
अनेक प्रकारच्या वाक्यरचना याच शब्दांवर, याच फेविकॉलवर अवलंबून आहेत. आता आपल्याला याचा मजबूत जोड तयार करायचा आहे, म्हणजे आपल्याला याचे वाक्य बनवायचे आहेत. आता बघा, सपोज मला म्हणायचं असेल, आता बघा मी इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य लिहिलेले आहेत. आता हे वाक्य जे आहे ते असं काही नाहीये की एमच्या पुढे आपल्याला यातलं एखादं ठराविकच वाक्य जमेल, असं काही नसतं. सो आपल्याला अर्थानुसार तुम्ही कोणताही, पण मी एक अर्थ सांगेल त्यानुसार आपण शोधत जाऊया. सो एक सिम्पली तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे सगळ्याच प्रकारचे वाक्य जमतात. जसं की बघा, आय एम स्केअर्ड ऑफ घोस्ट. बापरे, मला भूतांची भीती वाटते. आय एम स्केअर्ड ऑफ घोस्ट. मला भूतांची भीती वाटते. आय एम. आता आय एमचेच वाक्य आपण घेतो आहोत. कशा कशा पद्धतीने आपण घेतो आहोत बघा. आता एक बघा, सुरुवातीचं वाक्य आणि आयच्या पुढे नेहमी फेविकॉल कोणता वापरायचा आहे? एम वापरायचा आहे. तर काय होणार? आय एम स्केअर्ड ऑफ घोस्ट. आय एम अ बिट लेट लतीफ. लेट लतीफ म्हणजे मी नेहमी येणार आहे, उशिरा येणार आहे. ओके, मी नेहमी उशिरा येणारा आहे, वेळेवर कधीच येत नाही मी. आय एम अ बिट लेट लतीफ. लेट लतीफ हा हिंदीमध्ये वगैरे पण शब्द वापरला जातो. लेट लतीफ जो उशिरा येतो त्याला म्हणतात. सो इंग्लिशमध्ये पण हा असा वापरला जातो. सो आय एम ऑन क्लाउड 9 टुडे. ऑन क्लाउड 9 म्हणजे खूप आनंद होणे. बघा, मला पण खूप आनंद होतो आहे की मी एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे फेविकॉल समजावून सांगते आहे, जेणेकरून की आपला वाक्यांचा जोड जो आहे तो पक्काच झाला पाहिजे. सो ऑन क्लाउड 9 आय एम. बघा आता कुठे न्यावं लागेल मला? आय एम ऑन क्लाउड 9 टुडे. बघूया, आय एम स्टक इन द ट्रॅफिक. सपोज मी कुठून तरी चालले आहे. सो आय एम स्टक इन द ट्रॅफिक. मी ट्रॅफिक मध्ये अडकलेली आहे. डोंट गो अवे. मी तुम्हाला पूर्ण अजून भरपूर काही गोष्टी सांगणार आहे आणि ज्या तुम्ही सुद्धा माझ्यासोबत करणार आहात आणि तुम्हाला त्या जमणार आहेत का हे आपण पाहणार आहोत. आणि मग बघा, तुमचा हा मॅजिकल फेविकॉलचा जोड जो आहे तो इंग्रजीच्या वाक्यांचा तो आयुष्यभर पक्का होऊन जाईल. सो त्यासाठी पूर्ण वेळ माझ्यासोबत राहा. याच्यानंतर गमतीशीर गोष्टी तुम्ही स्वतः करणार आहात. तर बघा, आता सपोज मला सांगायचंय आय एम अंडर प्रेशर टुडे. सपोज काहीतरी घटना घडलेली आहे आणि म्हणून मी प्रेशर मध्ये आहे, ताणामध्ये आहे, टेन्शन मध्ये आहे. आय एम अंडर प्रेशर टुडे. मी आज दबावाखाली आहे. आय एम. आता एम, आयच्या पुढे फेविकॉलचा जोड कोणता घ्यायचा आहे? एम. एम हा फेविकॉल वापरायचा आहे. हा मॅजिकल फेविकॉल आहे आणि जो की हा फेविकॉल फक्त आणि फक्त आय साठी वापरला जातो. हा सुपर 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 कूल असाच आहे हा फेविकॉल आणि जो तुम्हाला जगात दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. आयच्या पुढेच लागतो तो. एम जे आहे ते इकडे कुठेच हा जो आहे फेविकॉल तो तुम्हाला या सगळ्या कुठल्याही सब्जेक्टच्या पुढे कधीच दिसत नाही. सो आय एम आउट ऑफ स्टेशन. मी आज बाहेर गावी आहे किंवा राज्याच्या बाहेर आहे, गावाच्या बाहेर आहे, दुसऱ्या गावी आहे. आय एम आउट ऑफ स्टेशन. सो एक प्रकारे तुम्हाला आता समजलं आहे की आपण एम हा मॅजिकल फेविकॉल जो आहे तो कशा पद्धतीने वापरला. आता बघा, आता बाकीचे फेविकॉल कसे आणि कुठे. आता याच्यासाठी महत्वाचं कसं आहे माहिती का, योग्य तोच फेविकॉल आपण वापरला पाहिजे. मी म्हटलं की एम हा फेविकॉल आयच्याच पुढे येतो. आता तशा पद्धतीने यूच्या पुढे कोणता फेविकॉल वापरतो आपण? मी बाणांच्या सहाय्याने इथे तो दाखवलेला आहे. सो यूच्या पुढे नेहमी आपल्याला आर हा फेविकॉल घ्यावा लागतो. क्लिअर? सो अशा पद्धतीने पहिले तर हे फेविकॉल लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर वाक्य कसे बनतात हे मी तुम्हाला दाखवलं. आता हे जे वाक्य आहे ते खूप वेगळे आणि नाविन्य प्रकारचे मी मुद्दाम घेतले होते, जेणेकरून ते तुम्हाला ते समजले पाहिजेत आणि कायम तुमच्या डोक्यात राहिले पाहिजेत. आता याच्यासाठी आपण हे जे मॅजिकल फेविकॉल आहेत हे कुठे कुठे वापरू शकतो तेही आपल्याला पाहायचं आहे. आणि हे तुम्ही समजून घेतलं की बाकीचा भाग तुम्ही करणार आहात आणि मी तुम्हाला एक एक सांगणार आहे. ओके, जशा प्रकारे बघा, आता सपोज तुम्हाला हा जो फेविकॉल आहे तर तो फेविकॉल आपण कुठे कुठे वापरू शकतो. तर जेव्हा आपल्याला अर्थ असतो मी कोण आहे, मी कोण आहे हे आपल्याला सांगायचं. आय एम अ टीचर, आय एम अ फार्मर, आय एम अ डॉक्टर. मी कोण आहे हे मला सांगायचं, तेव्हा आपण वापरू शकतो. म्हणजे मी म्हणजे फक्त मी साठीच का? नाही, तुम्ही कोण आहात, तो कोण आहे, ती कोण आहे हे सर्व सांगण्यासाठी. सी इज अ कुक, ती एक स्वयंपाक करणारी आहे. किंवा ही इज अ डॉक्टर, तो एक डॉक्टर आहे. इट इज अ डॉग, दिस इज अ डॉग. तर हे आपण अशा प्रकारच्या गोष्टी सांगण्यासाठी आपण हे वापरतो. म्हणजे कोण आहोत, मी कोण आहे, तू कोण आहे, ती कोण आहे, आपण कसे आहोत हे सांगण्यासाठी सुद्धा आपण या 3 फेविकॉलचा उपयोग करतो. कोणत्या? एम, इज आणि आर नावाच्या फेविकॉलचा उपयोग. आपण कसा आहोत, आपण कसे आहोत, तुम्ही कसे आहात, तो कसा आहे, ती कशी आहे, कसे आहे. आय एम क्लेव्हर, मी हुशार आहे. आय एम हॅप्पी टुडे, मी आज आनंदी आहे. सी इज व्हेरी वरीड, ती आज खूप दुःखात आहे. सी इज टायर्ड नाऊ, माय मदर इज टायर्ड नाऊ, माझी आई आज खूप थकलेली आहे.
सो अशा प्रकारचे वाक्य सांगण्यासाठी की कशी आहे आपली मनस्थिती, कशी आहे, आपण कसे आहोत, आपण हुशार आहोत का, वगैरे वगैरे आपल्याबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी आपण या 3 फेविकॉलचा उपयोग करत असतो. तशाच प्रकारे आपण कुठे आहोत, मी आता कुठे आहे, आय एम इन द रूम, आय एम इन द हॉल, मी आता हॉलमध्ये आहे आणि तो आज ऑफिसमध्ये आहे, ही इज इन द ऑफिस. आजी आज मंदिरात गेली आहे, माय मदर इज इन अ टेम्पल, माझी आजी आज एका मंदिरात गेली आहे, मंदिरात आहे माझी आजी. कुठे आहे, मंदिरात आहे. बाबा कुठे आहेत, ऑफिसमध्ये आहेत. आई कुठे आहे, किचन मध्ये आहे. सो हे सगळं काय दर्शवलं जातं, काय, कोण, कुठे, कसा, हे दर्शवण्यासाठी या 3 फेविकॉलचा उपयोग केला जातो. ओके. सो आता तुम्ही म्हणाल की इथे अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला दिसत नाहीत, हे पण तेच अर्थाचे वाक्य आहेत. तुम्ही थोडंसं स्वतःहून याचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. फक्त नेहमीपेक्षा वेगळ्या पठडीतले वाक्य मी तुम्हाला इथे दिले होते मुद्दाम म्हणून. आता आपण यूचे वाक्य करूया. बघूया तुम्ही करेक्ट फेविकॉलचा जोड लावू शकताय का. आता तुम्हाला ह्या वाक्यांचे अर्थ कळालेले आहेत. आता मी एक वाक्य सांगेल, सो तुम्ही ते वाक्य जे आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. तू आज तणावाखाली आहेस, तू आज तणावाखाली आहेस. तू साठी शब्द काय येईल, यू. आता मला सांगा यूच्या पुढे कोणता फेविकॉल येईल, लिहा बरं. यू आणि यूच्या पुढे फेविकॉल लिहा. यूच्या पुढे फेविकॉल कोणता वापराल, टाका कमेंट बॉक्स मध्ये. यूच्या पुढे डॅश टाका आणि फेविकॉलचं नाव टाका. एम येईल, इज येईल, आर येईल. टाकलं कमेंट बॉक्स मध्ये. येस. वाटल्यास व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट मध्ये पहिले आन्सर टाका, कारण मी नंतर उत्तर सांगणारच आहे. सो याचंही उत्तर टाका. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर लिहा. आणि नंतर मी जरी सांगितलं तरी टॅली होईल, पण तुम्ही उत्तर लिहिलंच पाहिजे. सो तू आज तणावाखाली आहेस. काय लिहाल उत्तर, लिहिलं, व्हिडिओ पॉज करून लिहा. तर आन्सर येईल यूच्या पुढे कोणता येणार फेविकॉल, आर. यू आर अंडर प्रेशर टुडे. बघा काय येईल मग, यू आर अंडर प्रेशर टुडे. म्हणजे आता बघा कशा पद्धतीने हे जाळं तयार होतं. आणि अशा प्रकारचा टेबल तुम्ही तुमच्या नोटबुकवर करा. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना दाखवा. जे बिगिनर्स आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये ज्यांना इंग्रजी जमतं त्यांना हा असाच टेबल तयार करून तो दाखवा बनवून, आणि त्याची वाक्य सुद्धा जरूर बनवा. आता बघा जसं यू आर, आता मी काय सांगितलं, यू आर अंडर प्रेशर. सो आपलं वाक्य कसं तयार होईल, यू आर अंडर प्रेशर. तू कसा आहेस, तू आज अंडर प्रेशर आहेस. बघा कशाचं उत्तर आलं की नाही. सो यू आर अंडर प्रेशर टुडे, हे आपलं वाक्य तयार होईल. राईट. आता मी सांगितले समजा की तुला भूताची खूप भीती वाटते, तुला भूताची खूप भीती वाटते. टाका कमेंट बॉक्स मध्ये, तुला भूताची खूप भीती वाटते. ओके. आणि एवढंच नाही तर तुम्ही अशा पद्धतीनं जाळं तयार करून बघा. सो आपल्याला लिहायचंय यू आर हा फेविकॉल घ्यावा लागेल आणि तुला भूताची भीती वाटते. कुठे न्याल जोडी, जोडा. आरच्या पुढे स्केअर्ड ऑफ घोस्ट, यू आर स्केअर्ड ऑफ घोस्ट. तुला भूताची खूप भीती वाटते. ओके. पुढे पाहूया. आता सपोज मला म्हणायचं आहे की आम्ही थोडेसे लेट लतीफ आहोत. आम्ही कधीच कुठे वेळेवर जात नाही. सो आम्ही कोणता येईल मॅजिकल फेविकॉल, आम्ही म्हणजे वी, WE. आता वीच्या पुढे कोणता मॅजिकल फेविकॉल वापराल सांगा, कमेंट मध्ये टाका. येस. आणि हो, तुम्हाला हे जमतच असणार आहे. मजेशीर वाटते की नाही. आणि याच पद्धतीनं जर आपल्याला शिकायचं असेल तर पुढची पूर्ण जी आपली सिरीज आहे ती तुम्ही जरूर पूर्ण करा. 15 दिवसांचं आपलं हे चॅलेंज आहे, ज्यामधनं आपण इंग्रजी पूर्ण शिकणार आहोत. जसं की तुम्हाला आपल्याला इथे व्हिडिओमध्ये दिसेल की आपली ही सिरीज सुरू झालेली आहे. आज आपला त्याचा 3रा दिवस आहे. सो ही सिरीज तुम्ही पूर्ण करा माझ्यासोबत, म्हणजे तुम्हाला, आणि त्याचं स्टडी मटेरियल सुद्धा मी फ्री देत आहे. फक्त ग्रुप जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. कुणाकडनं तरी शिकून घेऊन चेक करा. त्याच्यामध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे ग्रुपची, त्याला फक्त क्लिक करा म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हाल. त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओशी संबंधित आणि इतर सुद्धा ऍडिशनल मटेरियल मी तुम्हाला पाठवत आहे. ऑलरेडी आपला ग्रुप सुरू झालेला आहे. अनेक जणांनी त्याच्यात जॉईन झालेले आहेत आणि त्यांना अनेक प्रकारचं 2 दिवसाचं मटेरियल सुद्धा, स्टडी मटेरियल मी पाठवलेलं आहे. याशिवाय एक्स्ट्रा पण मटेरियल पाठवलेलं आहे. सो तुम्ही पण तो ग्रुप जॉईन करू शकता. सो वाक्य कसं होईल, यू आर स्केअर्ड ऑफ घोस्ट. राईट. सपोज आता मला म्हणायचं आहे की ते आज खूप आनंदी आहेत. ते आज खूप आनंदी आहेत. आता सांगा बरं, तेच्या पुढे कोणता फेविकॉल येईल, ते म्हणजे ही नाही, ते म्हणजे दे. THEY, दे. आता देच्या पुढे कोणता फेविकॉल वापराल, लिहा कमेंट बॉक्स मध्ये THEY आणि त्याच्या पुढे फेविकॉलचं नाव टाका. दे इज, दे एम,
they are on cloud 9 today. They are on cloud 9 today. ते खूप आनंदी आहेत आज, राईट? सो या पद्धतीने बघा. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की कुठलाही एक सब्जेक्ट जर आपण घेतला, यू घेतला, यूच्या नंतर आर, तर यूच्या नंतर आर घेतल्याच्या नंतर यू आरच्या पुढे स्केअर्ड ऑफ, यू आर ऑन क्लाउड ऑन 9 टुडे, यू आर अंडर प्रेशर, यू आर स्टक इन द ट्रॅफिक, यू आर आउट ऑफ स्टेशन. म्हणजे एका सब्जेक्ट पासून हे सगळे वाक्य तयार होतात. आली का गोष्ट लक्षात? आय साठी मी सगळे वाक्य करून दाखवले, तसे यू साठी पण हे सगळे वाक्य येऊ शकतात. मी आदले मधले का घेते आहे, कारण तुम्हाला ते येतात का हे पाहण्यासाठी घेता होता, पण मागे पुढे. ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त कोणते वाक्य बनू शकतात? आता तुम्हाला आयडिया आलेली आहे. बाकीचे वाक्य तुम्ही नक्की स्वतः करायचे आहेत, प्रॅक्टिस करायची आहे. पालक वर्ग जर असेल तर त्यांनी लहान मुलांना अशा प्रकारची वेब डायग्राम जरूर काढून द्यावी, त्यांना फेविकॉल पाहायला लावावा आणि त्या पद्धतीने त्यांना अशा पद्धतीने मी सुरुवातीला जशी आयच्या जोड्या दाखवल्या तशा आता मी ह्या यूच्या जोड्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला 3. अशाच प्रकारे यूच्या पूर्ण जोड्या दाखवायला सांगा. त्या यूच्या जोड्या लावल्यावर त्यांची वाक्य लिहायला सांगा. जसं मी एक वाक्य इथे लिहून दाखवलं तसे सगळ्याचे सगळे वाक्य लिहायला सांगा. यूचे सगळे वाक्य, आयचे सगळे, वीचे सगळे, देचे सगळे. अशा पद्धतीने बघा एकेकाचे किती वाक्य होतील? 1 2 3 4 5 6. मी इथे फक्त 6 घेतलेले आहेत. प्रत्येकाचे 6 वाक्य होतील. ते मुलांकडनं जरूर करून घ्या. तुम्ही बिगिनर्स असाल, तुम्हाला हे अवघड जात असेल, काही जण म्हणतील मॅडम किती सोपं शिकवायला, परंतु हा बेस आहे, बेस. आणि इथेच मुलांच्या चुका होतात. पाहिल्याबरोबर वाटतं काही नाही खूप सोपं आहे, पण हे इथेच मिस्टेक होतात. लिहित मुलं अनावधानाने चुका करतात, पण चुका होतात. त्या टाळण्यासाठी हे वाक्य जरूर करायचे आहे. ओके. सो आता मी तुम्हाला काही वाक्य जे आहेत ना, तर ते वेगळ्या प्रकारचे वाक्य आपण पाहूया. जसं की सपोज मी वाक्य देते, तुम्ही मला हे आन्सर कमेंट बॉक्स मध्ये टाका. तो ओके, तो स्पायडरमॅन आहे. ओके, तो कोण आहे? तुम्ही कोण आहात? तुम्ही स्पायडरमॅन आहात का? तो स्पायडरमॅन आहे. तो स्पायडरमॅन आहे. चला बघूया बरं, येतं का वाक्य? माझी मैत्रीण रोबो आहे. अरे बापरे, माझी मैत्रीण रोबो आहे. ओके, रोबोचं स्पेलिंग काय लिहाल? ROBOT. माझी मैत्रीण रोबो आहे. ओके, करू शकाल? नक्कीच. येस. मग तुम्ही तयार आहात का शिकण्यासाठी? तर करा मग वाक्य. आम्ही शिकण्यास तयार आहोत. आम्ही शिकण्यास तयार आहोत. आर यू रेडी? आम्ही शिकण्यास तयार आहोत. चला बघूया. हे 3 वाक्य कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत व्हिडिओ पॉज करून. आणि याच्या समोर कोणते कोणते तुम्ही फेविकॉलचे जोड लावताय ते पण मी सांगेल. आणि बघा या पद्धतीने तुम्हाला वाक्य सुद्धा छान पटापट जमले असतील. ओके नाही? सुरुवातीला हा शब्द घ्यायला पाहिजे, त्यानंतर फेविकॉलचा जोड लावायला पाहिजे आणि नंतर ही दुसरी पट्टी त्याला जोडावी लागते, मग आपलं वाक्य पूर्ण होतं. तर म्हणून मी इथं लिहिलंय की मॅजिकल आहे हा फेविकॉल. खरंच मॅजिकल आहे. हा नाही जमला ना तर सगळा सत्यानाशच होतो, आणि जर जमला तर मात्र जादूच घडते आणि इंग्रजी आपल्या हातात येते. सो हे जरूर पक्के करा याच पद्धतीनं. आणि यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. हे जे सगळे जाणं आहे ते या पद्धतीनं जरूर करायचा प्रयत्न करा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही मजेशीर शिकण्यासाठी. कारण काल मी तुम्हाला सांगितलं होतं ना, इंग्रजीतील रहस्य, इंग्रजीतील वाचनाचं रहस्य. 5च उच्चार सांगितलेत मी, फक्त 5 उच्चार. आणि ह्या 5 उच्चारांच्या मदतीनं इंग्रजी वाचनातील रहस्य तुम्हाला मी सांगितलंय. आणि त्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही इंग्रजीचं वाचन मी तुम्हाला शिकवले. तसे तर इंग्रजीचे वाचन शिकण्याचे मी 2 प्रकार सांगितलेत अगोदरच्या सेशनमध्ये. सो पहिले 2 जरूर पहा आणि पुढच्या सेशनसाठी जॉईन व्हा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. अजून व्हिडिओ लाईक केला नसेल लाईक जरूर करा. HYP हाईप पण करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.